कर्क राशी 14 ते 20 एप्रिल 2025 ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असू शकतो. 14 ते 20 एप्रिल 2025 या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर ग्रहांचा राजा सूर्य आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मीन राशी सोडून आपल्या उच्च राशी मेष राशीत प्रवेश करेल. याशिवाय मीन राशीत शनी, शुक्र, बुध आणि राहू असतील. त्यामुळे चतुर्ग्रही योगासह मालव्य लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे. यासोबतच राहू कन्या राशीत असेल आणि मंगळ कर्क राशीत असेल. चंद्र एका विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलत राहील, ज्यामुळे शुभ आणि अशुभ राजयोग निर्माण होत राहतील. ज्योतिषांच्या मते एप्रिल महिन्याचा हा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येत आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवल्याने आनंद आणि शांती मिळेल. यासोबतच नोकरी आणि व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी या आठवड्यात तुम्हाला भावनिक तीव्रतेत वाढ जाणवू शकते. आत्मपरीक्षणासाठी वेळ काढा. तुमच्या भावनांचा शोध घ्या आणि तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला वैयक्तिक विकासाकडे घेऊन जाते. कर्क राशी या आठवड्यात तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल. तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी खूप काही करण्याचा प्रयत्न कराल, परंतु त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत दिसून येईल, परंतु तुमच्या सहकाऱ्यांच्या वागण्यामुळे असंतोष निर्माण होऊ शकतो. व्यवसायात तुम्हाला नवीन रणनीती बनवावी लागू शकते. मंगळवार आणि बुधवार नंतर परिस्थिती सकारात्मक होईल आणि निर्णय योग्य वाढतील. तुमची बुद्धिमत्ता आणि प्रयत्नांमुळे अनेक क्षेत्रात यश मिळू शकते. शनिवार दुपारनंतर तुम्हाला लाभ आणि उत्साह मिळेल. तुमच्या व्यवसायात हट्टी होऊ नका, त्यामुळे सल्ला घ्या. शिक्षणात पुढे जाल. कर्क राशीसाठी या आठवड्यात आत्मपरीक्षणात्मक संगोपनाची आवश्यकता आहे, कारण चंद्र आठवड्याच्या मध्यभागी तुमच्या राशीवर कृपा करतो. भावनिक पुनरुज्जीवन आणि उच्च अंतर्ज्ञान प्रदान करतो. कामाच्या ठिकाणी सहकार्याकडे लक्ष केंद्रित करा, जिथे तुमची सहानुभूतीपूर्ण कौशल्ये संघ विजयाकडे नेऊ शकतात. भागीदार आणि सहकारी मार्गदर्शनासाठी तुमच्याकडे पाहू शकतात. आत्मविश्वासाने ही भूमिका स्वीकारा. प्रेमात असुरक्षितता एक शक्तिशाली साधन बनते. विद्यमान बंध अधिक दृढ करते, कारण तुम्ही इतरांना तुमचे खरे स्वरूप पाहू देता. आर्थिकदृष्ट्या विवेकी व्यवस्थापनाचा सल्ला दिला जातो. तुमच्या संसाधनाचे रक्षण करण्यासाठी आवेगपूर्ण खर्च टाळा. आरोग्याच्या बाबतीत भावनिक कल्याणाला प्राधान्य द्या. ध्यान किंवा कलात्मक प्रयत्न विशेषतः शांत करणारे ठरू शकतात. कौटुंबिक गतिशीलतेवर लक्ष ठेवा. तुमच्या सौम्य मध्यस्थितीची आवश्यकता असलेली परिस्थिती उद्भवू शकते. आठवड्याच्या शेवटी शांत क्षणांमध्ये सांत्वना मिळेल. तुमचे मन रिचार्ज होऊ द्या. या काळात दीर्घकालीन ध्येयांवर चिंतन करण्याची संधी देतो, ज्यामध्ये वैश्विक ऊर्जा धोरणात्मक नियोजनाला समर्थन देते. शांतता तुम्हाला या संगोपन प्रवासातून घेऊन जाऊ द्या. कर्क राशी तुमच्या आतील कंपासावर विश्वास ठेवा. कर्क राशी या आठवड्यात तुम्हाला तुमचे नातेसंबंध जोपासण्यास आणि खोल भावनिक संबंध निर्माण करण्यास प्रोत्साहित केले जाईल. तुमच्या भावना उघडपणे आणि प्रामाणिकपणे व्यक्त करा, ज्यामुळे तुमचे बंध अधिक मजबूत होतील. या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांसाठी करिअरच्या बाबतीत वाढ आणि ओळख मिळवण्याच्या संधी आहेत. तुमचे कठोर परिश्रम आणि समर्पण दुर्लक्षित राहणार नाही, म्हणून उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करा. या आठवड्यात तुमचे आरोग्य आणि निरोगीपणाला प्राधान्य द्या. तुमचे शरीर, मन आणि आत्मा यांचे पोषण करण्यासाठी समग्र दृष्टिकोन बाळगा. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती समाविष्ट करा. ग्रहस्थिती पाहता कर्क राशीला हा आठवडा चांगला जाईल. या आठवड्यात तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन बदल घडू शकतात. तुम्ही सहकार्य आणि टीमवर्कला प्राधान्य द्या. तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमची सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवणे महत्त्वपूर्ण ठरेल. कामे पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करा. करिअरमध्ये चांगली प्रगती साधता येईल. कामात नवीन प्रकल्प हाती घेता येतील, त्यामुळे जबाबदारीत वाढ होईल. आपल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण केल्यास प्रमोशन किंवा पदोन्नतीचे मार्ग खुले होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात चांगले यश मिळवता येईल. तुमची अभ्यासात प्रगती होईल. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांना नवीन ॲडमिशन मिळेल. तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षेत चांगले यश मिळेल. मन एकाग्र करावे. या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांनी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील.
तुम्ही गुंतवणूक करा, बचतीच्या नवीन योजना बनवा, ज्यामुळे तुमचे बजेट व्यवस्थापित होईल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कर्क राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले असेल. आरोग्याबाबत हा आठवडा अनुकूल असेल, पण मानसिक तणावामुळे आरोग्यावर परिणाम होणार नाहीत याची काळजी घ्या. त्यासाठी मानसिक शांती मिळवण्याचा प्रयत्न करा. रोज व्यायाम व योगा करा, आराम करा व पुरेशी झोप घ्या, ज्यामुळे आरोग्य अधिक चांगले राहील. कर्क राशीच्या व्यक्तींनी कौटुंबिक जीवनात समतोल राखण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. घरच्यांच्या भावना समजून घ्याव्यात. कर्क राशीच्या प्रेमजीवनात संवादाचे महत्त्व वाढेल. तुम्ही जोडीदाराशी खुलून चर्चा कराल. नात्यात स्थिरता येईल. कर्क राशीच्या वैवाहिक जीवनात नवीन सुरुवात होईल. तुमच्या नात्यात मधुरता वाढेल. एकंदरीत पाहता कर्क राशी आठवड्याची सुरुवात खूप चांगली राहील. व्यवसायात विस्तार होऊ शकतो. तुम्ही मित्रांसोबत विनोद आणि मनोरंजनाने भरलेला वेळ घालवाल. लोक तुमच्या मूळ कल्पनांचे कौतुक करतील. साहित्य आणि चित्रपटांशी संबंधित लोकांना नवीन प्रकल्प मिळू शकतात. तुमच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांचे तुमच्यासाठी खूप फायदे होतील. बांधकाम कामात सहभागी असलेल्या लोकांना लाभ मिळतील. नोकरीतून उत्पन्न मिळण्याची शक्यता देखील आहे. रविवार, सोमवार आणि शुक्रवार हे खूप आनंददायी दिवस असतील. मुलांच्या भविष्याबद्दल चिंता असेल. मुलांच्या संगोपनाकडे लक्ष द्यावे लागेल. कठोर शब्द वापरणे टाळा. कर्क राशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग हा पांढरा असेल. भाग्यशाली अंक 4 असेल. भाग्यशाली दिवस गुरुवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी जीवनात खूप मोठा बदल होईल. यासाठी धीर धरा.